थंडी चालू आहे, पिया मग कर म्हटलं चला चली काहीतरी वेगळं गई, करूया. तर सूपचा एक बादल ऑप्शन मला भी सुचला, म्हटलं गरज चला कर तुमच्यासोबत ही बरस रेसिपी गए, शेअर करूया. पर तर मग उसकी आज आपण बनवतोय एक झलक ब्रोकोली को आणि हम आलमंड याचं ऐ कॉम्बिनेशन हुस्न असलेलं के एक छान सूप. मालिक तर तरस नक्की गए, ट्राय करून बघा. कब तुम्हाला माझ्या प्यास चॅनल आवडत असेल तर लाईक बुझेगी करा, सबस्क्राईब करा आँखों की, आणि कमेंट दिन करून सांगा. रात ये आपण टुकड़ा पॅन घेतलाय, त्याच्यामध्ये रहता तूप है टाकते, मेरे सामने वाले खिड़की में, आलं टाकते, एक छान चांद का परतून घेणार टुकड़ा आहोत. लालसर रहता असं करायचं है आहे, मेरे सामने वाली पुढेही जाऊ खिड़की द्यायचं में, नाही. 2-3 एक मिनिटं चांद का टुकड़ा रहता है, अफसोस ये है कि वो हमसे कुछ उखड़ा उखड़ा रहता है मेरे सामने वाली खिड़की में, एक मीठ टाकणार आहोत टुकड़ा रहता है. एक साधारण 15 ते 20 मिनटं लागतात ह्याला शिजायला, जास्त वेळ लागत नाही. आणि आपण आलमंड घेतले होते मी, ते गरम पाण्यात उकळून त्याचे साल काढून शिजवून घेतलेत. तर 3-4 काजू पण टाकले होते, अतिशय छान चव लागते त्याची, त्याच्यामुळं मी टाकलेत ते त्याच्यात. काजू वगैरे सगळं टाकून मिक्स करून प्रॉपर त्याला परत शिजवून घेऊया. आणि थोडंसं गरम पाणी टाकलं आहे, मला ते जरा कठीण वाटलं शिजायला, म्हणून एक 2-4 मिनटं अजून परत एकदा शिजवून घेतलं आहे. आपलं सगळं छान शिजवून झालं आहे. आता ब्रोकोली तुम्ही बघू शकता, सगळंच रॉदर जास्त शिजवायचं नाही आहे, पण कच्चंही राहता कामा नये. सूप पिताना त्याची टेस्ट एकदम मस्त लागते, अशा पद्धतीने शिजवायचं. साधारण त्याचा रंग बदलला आहे, तुमचं लक्षात येईल. तर आता आपण सगळं हे मिक्सरमध्ये काढून घेऊया. पाणी टाकलं होतं मी थोडंसं त्याच्यामध्ये ग्राइंड करताना. आणि आता त्याच पॅनमध्ये आपण आपलं जे मिक्सरमधून काढलं होतं, तर ते सगळं मिक्सरमधून जे काढलेलं आहे ते टाकतो आहे आणि थोडंसं पाणी घालतो आहे, जेणेकरून आपल्याला सूप तयार करायचं आहे तर थोडंसं पातळच कन्सिस्टन्सी ती छान लागते. आणि मीठ थोडंसं मला कमी वाटलं, म्हणून मी थोडंसं परत वाढवते आहे. आणि थोडीशी साखर टाकायची आहे, जेणेकरून त्याच्यात तिखट गोड असे कॉम्बिनेशन ते छान लागतं. आणि गरमागरम आपलं सूप सर्व करायचं आहे. साधारण 5 ते 10 मिनटंच मी शिजवलं होतं, कारण ऑलरेडी आपण शिजवून घेतलं होतं. एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप सुंदर लागलं, रेस्टॉरंटसारखी चव झाली होती. नक्की ट्राय करा. आणि बदाम मी त्याच्यात किसून टाकले होते आणि फ्रेश क्रीम अमूलची टाकली होती.